संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे मंत्रिमंडळातनं बाहेर पडल्यावरच तपासाला योग्य दिशा मिळेल असं वक्तव्य अंजली दमानी यांनी केलंय। तर धनंजय मुंडेंनी खोटा जीआर काढत भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी केला। जीआरवरती तारखा नसताना सह्या केल्या गेलेल्या असून हा कृषी घोटाळ्याचा दुसरा अंक असल्याचं दमानी म्हणतात। संतोष देशमुखांची जी हत्या झाली त्याच्याबद्दल सगळ्यांना जो आक्रोश आहे आणि त्याच्यात जे आतापर्यंत नीट त्याच्यावर कारवाई होताना आपल्याला जी दिसत नाहीये, अपेक्षित अशी होताना दिसत नाहीये, म्हणूनच मला असं वाटतंय की जोपर्यंत धनंजय मुंडे हे बाहेर पडत नाहीत मंत्रिमंडळातनं तोपर्यंत या पूर्ण हत्येच्या शोधाला नीट दिशा मिळणार नाही। हे पत्र इतकं कमालीचं आहे की त्याच्यावर तारीख नाही आहे। मंत्री लिहितात पण त्याच्यावर तारीख नाही। दिनांक 23 सप्टेंबर 24 रोजी झालेल्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात आलेला मंजूर झालेला कृषी विभागाच्या प्रस्तावाचे इतिवृत्त कायम करण्यात आले। म्हणजे हा मंत्री किती थराला जाऊ शकतो हेचं हे धडधडीत उदाहरण आहे। मी 23 तारखेचा आणि 30 तारखेचा या दोन्ही कॅबिनेट बैठकांचे तुम्हाला मी अटॅचमेंट्स पाठवलेले आहेत। कुठेही ना 23 मध्ये ना 30 तारखेमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय असा झालेला नाही। धनंजय मुंडे हे असं मांडतात, त्याच्यावर जीआर काढतात आणि ते करून घेतात। इतकी लिमिट यांची जर होत असेल तर ह्यांना कुठल्याही मंत्रिपदावर कधीही बसता कामा नये। त्यांची तितकी पात्रताच नाही, कारण इतका भ्रष्ट माणूस जो मंत्रिमंडळाचे निर्णय झालाय असं दाखवून जर भ्रष्टाचार करत असेल तर असा मंत्री यापुढे कधीही झाला नाही पाहिजे। आणि यानंतर बघणार आमचा विशेष कार्यक्रम